सो हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग. आज जातो आपण परत नाशिकला. सो लेट्स गो. चलो गो गाइस. लास्ट टाइम कितना मर्डर हुआ मेरे हेलमेट पे. हम इसको क्लीन करेंगे. सो बाय बाय. भेटू नंतर. चलो गाइस. सो गाइस चलो. सो लेट्स गो. गाईज आपल्याला गुगल भाऊ कुठे घेऊन आलेले बघा. आता बघू इथून. बेकार यार गुगल. प्रगंतापटक रस्त्याला घेऊन आले. पण काही नाही, इथून सोडेल तो आपल्याला. चलो लेट्स गो. ऑफ रोडिंग. लडाखला जायची गरजच नाही गाईस, पण आपण इन्शाल्लाह जाऊ एखाद्या वेळेस. गुगल दादा कुठे घेऊन आले. गुगल दादा वाईट करताय माझ्यासोबत बरं का तुम्ही. गुगल दादा वेअर हेड साऊथ. गाईज गुगलला सांगितलेलं, गुगलला वाटतं इथे रोड आहे का बरं, आणि इथे कॉर्पोरेशनवाल्यांनी रोड बनवलाच नाही. हे बघा हे सगळे जात आहे. वाव मस्त गाड्या होत्या त्याच्या घरात. तर आपण जातोय हळूहळू. एकदा परत थांबवून चेक करून घेऊ कुठे रूट दाखवतोय. मला तर सांगतोय राईट घ्या, लेफ्ट घ्या. राईट लेफ्ट घ्यायला गाईच्या लोकांच्या घरात बघा, त्यांच्या गाड्या बघा. तर अशा अमेरिका पाहिजे गाईज. लिटल ऑफ रोडिंग देन हेड टू द डेस्टिनेशन. अरे रुक गूगल दादा, किधर राइट लेफ्ट जाऊँ मैं. मेरे को अभी तुम बहुत अलग रास्ते से लेकर. चलो गाइस, डायरेक्ट सीधा जाने का है. गुगल दादा नेत्याने एकदम क्लिअर कट नेलं. नो टेन्शन. काही मला थांबा पण नाही लागलं 2 सेकंडसाठी. काही नाही. बट आता गुगल दादा मला नाही का थोडा त्रास देत आहे. गुगल दादा मिळेल ना परत पुण्यात, काय टेन्शन घेता. सरक राहता तू पण. गुगल दादा सांगा कुठे जायचंय. लेफ्ट. गुगल दादाने लेफ्ट बोललेले. आता आपण आपल्या रस्त्याला लागलो आय थिंक सो. का बरं मी मॅपला बघितलं होतं. हां इथे बॅनर लावून दिलेले फालतू लोकांचे. इथे हे लावायला पाहिजे ना, गावांचे नाव कुठं आहे काय नाही. पागल नाही तर आले लग्न अबे लग्नाच्या तोंडाच्या नो म्हणा. इथं पब्लिकला त्रास होतो. नाही गाईज आता लक्षात आलंय मला. बरोबर टोल नाका आला ना, आपण चाललोय बरोबर. आता काहीच टेन्शन नाही. इथून डायरेक्ट नाशिकच येईल. स्ट्रेट. गाईज नेवरची ट्रॅफिक रोको गाईज. फिरसे थोडे ऑफ रोडिंग. ऑफ रोडिंगची गरज नाही काही, आपण काढून घेतलेली आहे एकदम गॅपमधून बरोबर. सरक ना दादा यार. फालतू लोक आहे यार. बाईकवाल्याला पण जायला जागा नाही काही. एक लेन बनवून द्यायला पाहिला गरिबांसाठी, आमच्यासाठी. आम्हा आपण तिकडच्या साईडला जाऊन बघू. चलो. चलो देन फिर से. रास्ता अपने को बना लेने का गाइस. ओके
इन्शाल्लाह इन्शाल्लाह गाईज, ज्याला कळलं त्याला कळलं इन्शाल्लाह, बस बाकी काही नाही. नुसतं ट्रॅफिक आहे यार. करो दीदी दीदी दीदी. गाईज ऑफ रोडिंग करून लगे काढू शकतो बरं का मी गाडी, पण जाऊ द्या. आपले टायर एक तर पहिले तेवढे चांगले नाही, परत गरिबी मी आटा गेला होऊन जाईल. गाईज आज तुम्हाला काहीतरी युनिक अँगल भेटत असेल बघायला. मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करून दिली गाईज. मला जिंदगीत मोटो ब्लॉग स्टार्ट करायचं आहे, पण गोप्रोसाठी आपल्याला वेट करायला लागतोय. इन्शाअल्लाह तो लवकरच घेऊ. थोडा लेट येईल बट येईल. आपल्याला आपलं चॅनल पण ग्रो करायचं आहे अजून. आता गरमी होती मला आत खूप. बाई तर रायडर्स कसे करता एवढं जर्किंग वगैरे घालून. हा काहीच क्लिअर झालं ट्रॅफिक आता. थोडा आता इथून पळू आपण. ओके अंकल, दे ना जागा. जाय म्हणतो, जागा देत नाही पागल बावलट. गाईज एक्झॉस्ट टाकून घ्या आपण एखाद दिवशी. आता एक्झॉस्ट का नाही टाकत माहिती आहे का, इंजिनला प्रॉब्लेम आला ना तर बॅटरी होऊन जाईल. म्हणून आपण थोडं जॉब वगैरेला लागलो ना तेव्हा एक्झॉस्ट टाकू. मग कसा प्रॉब्लेम पण आला नो टेन्शन. सरक रे दाद्या. गाईज आता आपण ऑलमोस्ट लागलो आपल्या हायवेला. आता इथून ट्रॅफिक तर भेटणार नाही, शक्यता तर कमी आहे, बट बघू आता. ए पागल आव, काय बोलू तुला रे आता मी. या असे लोक राहता ना काहीच, ह्याच्यामुळे नाही का बाकीच्या गाडीवाल्यांचं पण नाव खराब होतं. काहीच आम्ही इथे थांबलो होतो लास्ट टाइम. इथे एका पोरीने उलटी पण केली होती. मी ते शूट पण केलेलं आहे. आणि इथे एक टपरी होती, आम्ही तिथे घेतलं. काही आम्हाला काही हे नव्हतं घ्यायचं, नाही इथून टपरी उचलून दिली. काहीच टपरी होती काहीच इथे, तिथे उचलून दिली. हे थांब रे, थांब 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 थांब. इथे एक टपरी होती काहीच, ती उठून दिली. आणि इथे एक न्यू टपरी ॲड झाली का, हा तोच आहे काय माहिती. हा आय थिंक तोच आहे. कौन ही है तू तापी लगे मैनू तू गलत जरूर. फॉर्च्युनर थांब. फॉर्च्युनर वाव गाईच ब्युटी बघा बेबी, मस्त आहे ना. दिसली असेल तर बघून घ्या, नसेल दिसली तर मी बघून घेतली, टेन्शन नाही. मला वाटलं क्रिएटावालाच आहे. म्हटलं बेनच्या रक्ताचंच आहे ते. म्हटलं मेरे दिल सरक रे छोटे. गाईज तुम्ही माझ्यासारखी गाडी नका चालू, मी प्रोफेशनल ट्रेन आहे. सो मला बघून तुम्ही शिका, हळूहळू शिका. त्या स्किल्स यायला नाही का खूप वेळ लागतो, पण आपण नाही का पहिल्यापासून खूप आगाऊ आहे. सो आपल्याला पहिल्यापासून येतं. काही काहींना वाटतं जे ब्लॉग बघताय ते माझे, काही काहींना वाटतं त्याला गाडी नाही येत, काही नाही येत. पण गाईज नसेल मला फोर व्हीलर येते, म्हणजे चांगली येते, थोडे झटके बिटके मारतो पण येते. पण बाईकमध्ये कोणी तोड नाही माझ्या. सोचा के करता हूँ करते जरूर सोचा
नींद क्यों ना तू ठीक है कि नहीं मेरा चित घबरा के क्यों एनी परवाह ना दीदी तू दगा मेरे दिल को काय माहिती मी गाड्यांपासून एवढा ऑब्सेस काय स्टडी पासून तर होत नाही ऑब्सेस थांब रे हॉर्न मारे यार पिपी 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 हे बघा हे अशा असतं हे अशा असतं यांच्यामुळे नाही का बिरादरीचं नाव खराब आहे बघा हे बघा हा अरे बाबा काय करे तुला अरे तुझं सामान बघ केवढं आहे पागल नाही बाबा नाही याच्यापासून लांब जो येईल उरावर आपल्या मला तर भीतीच वाटते भाई यांच्यापासून हे ट्रक्स त्या मोठ्या कार्स कधी पलटी होईल ना काही सांगता नाही त्यांच्यापासून लांबच राहायचं हाय गाईज आरटीवाले अंकल अंकल असता मामा असता हे बघा हे बघा धरा याला हे पागलला ॲड आता काय चालत आहे बोललो असता पण आता ब्लॉग आहे आपला बोलू नाही शकत हां चला यांच्या मागे मागे जाऊ सेफ्टीमध्ये राहू नाही तेच धरायला आपल्याला चिक 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 सरकार रे अरे बाबा सरकार ना गाईज सोडलं आपण पुन्हा आता सोडलंय पुन्हा गाईज आता आपण गाईज आपण थोडा वेळ थांबून गेलो होतो आपल्या बेबीचा लुक बघून घ्या बेबीने एक झटका दिला होता आपल्याला त्याशिवाय आपण थांबलेलो होतो ते चेक करत होतं का आहे का नाही कसं ऑल आर गुड अशी एक राईड आपली कुठेतरी बाहेर लांब जाणार आहे लवकरच होईल लवकरच नाही तिला वर्ष चलो जाऊंगा काहीच याच घाटाचा वेळ होता मला परत त्याचं नाही का स्टार्टिंगचं स्किप होऊन गेलं माहिती आहे का स्टार्टिंगचा स्किप झाला आपला जेवणची वाट बघत होतो या घाटाची हा मस्त आहे बघा काहीच हे होतं इथं आता मी या लेनला ऑटोमॅटिक स्विच झालो कारण की आपली मुवमेंटमच तशी असते म्हणून कधी पण टर्न असा कर्व आला ना आता लेफ्ट साईडचा राईट साईडून टर्न घ्यायचा हे बघा काहीच हे बघा तिकडे पण आहे तिकडे एकदम मोठी खाई आहे मी ते पुढे लावून काढले असते रील म्हटले का आता जाऊ द्या आपल्याकडे नाही का टाइम खूप कमी आले ते आपण थांबू नाही शकत आणि ते मोबाईल पण रिस्की असतो तिथे लावणं म्हणजे पडला बिडला तर येईल 40-50 रुपयाचं नुकसान परत फालतूचं मला टाकेवाला भाऊ बाजूला थोडा घेऊ तुला सांगतो मी रे नाही टोकून जाऊ येऊ मस्त बाबा गाईस सह्याद्रीच्या रेंजेस वाव झाला काही जाता हा घाट हाच घाट दाखवायचा होता मला पर्सनली आवडता
गाईस खूप दिवसानंतर पहिली गाडी दिसली. वाव गाईस बघून घ्या तुम्ही पण पहिली गाडी. पिकअप वाला भाऊ बाजूला घेऊ. हे बघा स्पीड ब्रेकर्स मस्त ब्रेकर. आता काही आपल्याला संगमनेर आपण मिनिमम 1.5 hour मध्ये नाशिक मध्ये राहू आपण हॉस्टेलला. तिथून बघू आता पुढे काय करायचंय कुठे जायचंय. एक काम होतं ते पण इमर्जन्सी. त्याला आपले दोघं भाऊ पण लागल. बघू आता त्यांना फोन करून. एक तर बसलेला आणि गुजरला आणि एक असेल घरी. त्याला मी कॉल लागू. बघू आता. चलो काही जाता भेटू तुम्हाला पुढे. काय असलं तर दाखवतो पेपर. बाय गाईस. विरेश सुद्धा नाशिक 12:59 एकला पोहोचलोय. ट्रॅफिक नसती तर अजून लवकर पोहोचलो असतो 1 तास. जाऊ द्या बट आता काय. संगमनेर टू सिन्नर रस्ता थोडा खराब आहे. सिन्नर पासून नाशिक चांगला आहे आणि संगमनेर पासून पुणे चांगलं आहे. तो मधलाच पॅच थोडा गंदा आहे. तो थोड्या दिवसात होऊन जाईल काम. आय थिंक सो. काम चालूच आहे त्याचं. आता किती दिवस लावतात किती नाही त्याच्या सरकार आहे. सो गाईज वी आर इन आवर टाउन. काय काय पाडून देतं या बा. अशा काही स्लिपरी टाकून देतात आणि त्याच्यावर गाडी स्लिप होऊन जाते. आताच मला झटका बसला लगेच. डोंट वरीज आपल्याकडे आहे ट्रॅक्शन कंट्रोल. सो आपण पडलं बी तर काय टेन्शन नाही आहे. चलो भाई सिग्नल छूट गया लेकिन मेरे को नहीं लगता आपने कोई होगा वो. अरे यार जाऊ द्या रे आम्हाला. झाला बंद झाला बंद झाला बंद. ए येडा. अरे यार 1 तास म्हणतोय. 1 मिनिटांनी जास्त मिनिटं थांबा लागणार आहे. हा गाईस बम दुखून आले मस्त. आता हॉस्टेलला जाऊ. आंघोळ करू. नो टेन्शन. आणि मग जाऊ आपण. ही गाडी मी बघितली गाईज विकायला आली होती माझ्याकडे वरना. गेली ती. जाऊ मस्त. डोंट वरी गाईज डोंट वरी. सोड रे बाबा सोड रे लवकर. देखो इसकी चूल देखो गाइस. लगा है तो भी इधर बैठा है. घर पे नहीं जाते आता कहीं को काम धंधा नहीं. हाव बघा कालू. तुला हवा आहे ना गाईस. पुढे मामा आहे ना तर मी काढून घेतली असती. आपल्या भावाचा पेपर आहे. सो आपण तिकडेच आपल्याला तिकडे पण जायचं आहे सपकाल. तर पहिले हॉस्टेलला जाऊ. त्याचा पेपर 3ला चालू होणार आहे. 1ला एंट्री होती त्यांची. ते गेले असेल आत. पप्पा ते सगळे आलेले. नाही तर आपण मालेगावलाच गेलो असतो डायरेक्ट. बट आता चलणार रे चच्चा. टकलू ए टकलू सरक. हा
अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले. छोटे हरकत, धीरे धीरे चला. वो ये तो कलटे कलटे. काही जिथं चर्च होतो कुठे गेलो आय थिंक मागं गेलं यार. ते मस्त चर्च नाशिकचं. स्कूल सुटली गाईज. चिल्ड्रन्स हे बघा इथे चर्च. तुम्हाला दिसेल का नाही, मला फुल रोटेट व्हावं लागलं बघा. चर्च असतं. दिसलं असेल तर दिसलं असेल, नसेल दिसलं तर नसेल दिसलं, मला नाही माहिती काहीच. हा कान तू एनिथिंग. माझी नेक जेवढी टर्न होती तेवढी होती काहीच. आणि हे नोट प्रेस आहे, करन्सी प्रेस. इथे नोट्स बनता, पैसे बनता, पैसे. आपण दाखवू शकतो तिथे अलाउड नाही शूट करणं, काहीच करणं. तिथे थांबणं अलाउड नाही डायरेक्ट. तुम्ही ती सिरीज बघा, तेलंगीची एक सिरीज आहे ती नोट प्रेसवर आहे. तो नाही का नकली नोट बनवायच्या, ते पुरं नाशिकच्या रिलेटेड सीन आहे त्याच्यात. आणि इकडे आहे आपलं सेंट्रल चल नाशिक रोड. पण मी जास्त कांड केले इथं घेऊन येतात त्यांना. चला आता पुढे एक सिग्नल लागल, मी ठेवून देतो, नाही तर माझा स्टोरेज भरून जाईल. लेट्स गो. बाय. आपण डायरेक्ट भेटू आता हॉस्टेलला. चलो गाईस, बाय. सो गाईज आपण पोचलो आपल्या हॉस्टेलला. टाईम झालेला आहे 1:18. आपली टोटल किलोमीटर आपला टाईम झाला आहे 1:18. 215 किलोमीटर त्याच्या रूमपासनं. टोटल 6 to 8 3 किलोमीटर्स गाईस. मस्त आपण न्यू रेकॉर्ड अचीव करतोय. चलो आता जाऊ वरती, परत येऊ मग आंघोळ करून परत जायचं बाहेर. नसतो सो गाईज चलो आपला वगैरे इथे ठेवून देतो आपण. आता जाऊ आपण प्रेमकडे पहिले, तिथून बघू काय करायचं काय नाही. सो लेट्स गो. चलो आज आंघोळ नाही केली, गरम पाणी नव्हतं म्हणून. सो चलो आधी. सो गाईज आपण पोचलो आता प्रेमकडे. सो जाऊ बघू आता काय करायचं काय नाही. लेट्स गो. सो गाईज हे असे काय लाईट आहे रे. परत चालू कर. तेच काय न्यू वन ॲडेड का फायनली गाईज. अरे बाप्पूजा स्माईल. आता फुल एडिटिंग वाला व्हिडिओ येईल गाईज आपल्या. याच्यासाठीच लॅपटॉप घेतला माझ्या व्हिडिओ एडिट करायला. आणि याच्या पप्पानी जर याला गेम खेळताना बघितलं मग गुतला प्रेम. गेमच डाउनलोड करू. सो चलो. हाताला काय झालं दाखवू. दुखतो का काय काय पेपर झाला रे. गाईज आपल्याला आलाय प्रसाद खाटू श्याम आणि तिकडचा. सर्व थोडं थोडं खाऊ. काय लावलेले वाजवा ना चला.
वा. हा, बरोबर तेच गाणं वाजतंय मी तेच म्हणणार होतो. अरे वाचतो बरोबर कॉर्ड पण आता डबडा वाजव रे. ते लावलेलं आता आता हा वाजव. काय तुझ्याकडे एक वाजवायचं मला एवढं भारी वाजलं होतं तू. वाजव रे. अरे शिकतोय मी अजून. सारे ग मग वाजव. है ना? लवकर एक नवीन सॉन्ग येणार आहे प्रेम कडनं. हे गाईज हॅलो गाईज गाईज ए आयशू हाय गाईज. गाईज आहे बघा बिचार कबूतर मांज्यामुळे सुसाईड करली आहे guys. हा ना डायरेक्ट सुसाईड वाटतं. त्याचं नशीब मध्ये नसेल रे. ए आसू बिचारा उगून गेला होता तो माझ्या. कांड अपडेट. गाईज गाडी गेली होती खाटू शामन तिकडे. त्यांनी काय केलं काय माहिती. आता प्रेम सांगा आपल्याला काय आलं काय आलं होतं बुलढाण्यामध्ये तुझ्या गावात माझ्या गावात काय आलं. मामा रिवर्स घेत होते हा मामानी खांब्याला. काय मामा असं वाईट केलं तुम्ही गाडी सोबत. बोला ना. शूटिंग करते तो गाईज जेवण करलो. नाही प्रॉमिस नाही अशा विलगंदा पळत तो गाईच्या भाऊचा पेपर होता म्हणून आपल्याला पुण्यावरनं लवकर यावं लागलं. गाईज एकदम गंदा गेला 100%. जाऊ दे ना आता तू त्याच्याच भरोश्यावर बायोलॉजी नाही घेतलं मग आता काय एक वर्ष धाबा बघ. मॅथ्सचा नाही केला एवढा अटे चलो चलो गाइस चलो अभी मालेगा को डायरेक्ट ट्रिप कर लेंगे 0 तो 79 हो गया था कल उसको कर लेंगे 0. अपना टोटल था 692. इसमें और 100 ऐड हो जाएंगे. मैक्सिमम 800 किलोमीटर हो जाएगा. चलो टाइम है 10 जैसे तो मालेगांव जाना पड़ती. सो गाइस अब पहुंच गए इधर. दिस इज टाइम 11:41. टोटल 100 किलोमीटर प्रॉपर and 792 kilometers whole Pune, Nasik, Malegaon. So far so good. Let's go into the home. So guys आज काम तर खूप केलं आहे पण शूट करायलाच टाईम नाही भेटला. सो एवढंच होतं. सो इथपर्यंत ब्लॉग पाहत असेल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. बाय.